युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती। जवळाबाजार येथे मराठा युवकांचं आमरण उपोषण। मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं आणि शासनाने काढलेला अध्यादेश लागू करावा यासाठी मागील 5 दिवसांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत। तर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दे आणि मराठा आरक्षणाप्रश्नी जवळाबाजार येथील मराठा युवक विकास गायकवाड या तरुणांना देखील आमरण उपोषण चालू केलंय। हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथे त्यांचं उपोषण चालू आहे। तर आज आपण इथं आलो असता जवळाबाजार इथं बस स्टँड येथे विकास श्रीधरराव गायकवाड यांचे उपोषण आहे। तर आज त्यांचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा, तर नेमकं तिसरा दिवस आहे। तर या उपोषणातून आपल्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत की आपल्याला त्या मांडायच्या आहेत? मागण्या तर आता सरकारनं अध्यादेश काढून दिलेलाच आहे आणि अध्यादेशाचं फक्त कायद्यात रूपांतर करावं, जे की सगळे सोयरे असतील या अध्यादेशाचं। तसेच मराठवाड्यात खास करून मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगत सरकारला की जे मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदीचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि त्यासाठी जोपर्यंत शासन हैदराबादचं निजामकालीन गॅजेट घेत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर गॅजेट घ्यावं व गॅजेट जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच आम्ही चालू ठेवणार आहोत। त्याचप्रकारे जे आपले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आंतरवालीसाठी, त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत। आणि माझी शासनाला विनंती म्हणा किंवा एक सूचना म्हणा अशी आहे की ते लवकरात लवकर त्यांनी हा विशेष अधिवेशन बोलावं व अधिवेशन बोलवून त्यामध्ये हा अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं। आणि कारण जसं जसं जो अधिवेशन लांबायले त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची तब्येत ही अत्यंत बिकट होत चाललेली आहे व त्यांना जर काही झालं तर मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल। कारण आता कसं असते म्हणजे प्रत्येकाची एक सहनशीलतेचा अंत असतो आणि तो कुठेतरी आमचा अंत आता संपल्यासारखा वाटतोय। आम्ही केवळ संविधानाला मानतो, संविधानाला व संविधानिक मार्गाने बसलेलो आहोत म्हणून शांततेत, नाहीतर आमच्या रोषाला तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल एक दिवस। हे मी तुम्हाला आजच सांगतो जाहीरपणे। याला तुम्ही काय समजायचं समजा, नंतर आव्हान समजा, आमची धमकी समजा, काय समजायचं समजा, कारण आमचा अंत आता संपत आलेला आहे। आणि ज्या अर्थी आम्ही स्वतः इथं उपाशी राहून जर मरणाला भीत नसतो तर तुमच्या कायद्यातल्या मग नंतर ना आम्ही केसेसला भीतोल, न कशाला तुमच्या लाठीचार्जला भीतोल, न गोळ्याला भीतोल, कारण आता मराठ्याचा अंत संपत आलेला आहे। आणि जर मी पुन्हा एकदा सांगतो मीडियाच्या माध्यमातून शासनाला, खास करून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला असं आवाहन करतो की त्यांनी जर GRचं कायद्यात रूपांतर करायचंच नव्हतं तर GR दिला कशाला? म्हणजे मराठा समाजाला तुम्ही येड्यात काढायले का की चॉकलेट द्यायले, असे कामं करायले? तुमचं फिरणं आम्ही खेड्यापाड्यानं बंद करू। ज्यावेळेस इलेक्शन येईल आमदार खासदार व इलेक्शनवर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकू, कारण आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा करत नसतो तर तुमच्या जीवाची काय करणार आहोत? त्यामुळे लवकरात लवकर एक विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये सगळे सोयरे याबाबत कायद्यात रूपांतर करावं व सकल मराठा समाजाला न्याय द्यावा, एवढीच विनंती मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती।